नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025साठी जी 5 फेब्रुवारी 2025ला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जी आहे मतदान प्रक्रिया जी आहे तर ती पार पडली आणि त्यानंतर 8 फेब्रुवारी 2025 रोजी जे आहे तर ते दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर जे आहे तर BJPला भरघोस यश मिळून 70 पैकी 48 जागावर जे आहे तर BJPचा विजय झाल्याचं आपल्याला माहितीच आहे आणि बाकीचे जे 23 जागा आहेत तर त्या जागावर आप म्हणजे आम आदमी पक्ष जो आहे अरविंद केजरीवाल यांचा हा विजय झालेला आहे. परंतु मोठ्या संख्येनं BJPला यश मिळाल्यामुळं सत्तेमध्ये BJP आले दिल्ली विधानसभेवर आणि दिल्लीवर BJPचा झेंडा फडकणार असं म्हटलं जातो आहे. आता दिल्लीमध्ये निवडणुकीचे जे निकाल आहेत ते 8 फेब्रुवारीलाच लागले. तर आता मुख्यमंत्री चेहरा म्हणून जे आहे तर BJPने महिला मुख्यमंत्री म्हणून देण्याचं जाहीर केलेलं असतानाच भाजपाने महिला मुख्यमंत्री जे आहेत तर त्या रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणार असल्याचंही सांगितलेलं आहे. तर शुक्रवारी रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. तर दिल्लीला जे आहे तर महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. शालिमार बाग मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनत आहेत. तर दिल्लीत सुषमा स्वराज, शीला दीक्षित व आतिशी यांच्यानंतर चौथ्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता बनत आहेत. शपथविधी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपस्थित जे आहेत BJPचे पदाधिकारी आणि सहकारी जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर दिल्ली मुख्यमंत्री पदाची शपथविधी जो आहे फेब्रुवारी शुक्रवारी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुका आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं. तर याच्यामध्ये आता BJPने जे दिलेले आश्वासन आहे तर महिन्याला 2,500 रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं, यमुना शुद्धीकरणासंदर्भातलं जे आश्वासन दिलं होतं, यासोबतच महिलांना इतर जे आश्वासनं दिली होती प्रचार सभेद्वारे तर ते कितपर्यंत पाळले जातात आणि BJPच्या ज्या दिलेल्या आश्वासनावर दिल्ली कितपर्यंत जे आहे तर सक्सेसफुली विधानसभा निवडणुकीनंतर ज्या मुख्यमंत्री पदावर रेखा गुप्ता ह्या येत आहेत त्यानंतर दिलेल्या आश्वासनामधले किती आश्वासनं जे आहेत तर ते आता लागू होत आहे तर ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही होती दिल्ली विधानसभा निवडणुकानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून रेखा गुप्ता ह्या ज्या आहेत BJPच्या तर त्या येत असल्याचं आणि त्यांचा जो मतदार संघ आहे तर तो शालिमार बाग मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि आता त्या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते शपथविधी घेणार असल्याचंही सांगितलं जात असल्याचं याच्यामधून आपल्याला समजतं आहे. धन्यवाद.